प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. विवेक भैयाचं वय कमी आहे, मात्र एवढ्या कमी वयात कोणाला शक्य होत नाही अशी कामे त्यांनी केली आहे. जी बुद्धी कोणाला सुचली नाही ती त्याला सुचली आहे. देशाचे गृहमंत्री येथे येऊन त्याला आशीर्वाद देऊन गेले. मुख्यमंत्री विवेक भैयाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे आणि मीही तुझ्या पाठीशी आहे. तुला सहकार्य करणं एवढं माझ्याकडे वचन आहे. कुणी आडवं तेडवं आलं तर मी विवेक भैयाच्या पाठीशी आहे अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली आहे. कोपरगाव नगर परिषदेसाठी निवडून आलेल्या भाजप व मित्र पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पदग्रहण तसेच सेवा शपथ सोहळा नामदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कोपरगाव नगर परिषदेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नगराध्यक्ष निवडून आला असल्याने राज्यात एकमेव ठिकाणी अशा प्रकारे शपथविधी संपन्न झाला असून थेट विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांनी नगराध्यक्ष पराग संधान आणि उपस्थित नगरसेवकांना शपथ दिली. तत्पूर्वी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी कोपरगाव नगर परिषद कार्यालय येथे पदभार स्वीकारला. त्यानंतर सदर कार्यक्रमात शपथविधी संपन्न झाला. यावेळी मंचावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच समोर हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. जनतेची सेवा करण्याचा या शपथ ग्रहणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतंय. आता सगळं डिजिटल युग आहे. बसल्या जागेवर घरात बसल्यानंतर आपल्याला मोबाईलद्वारे काही मागवता येतं. आपल्या टीव्हीचा रिचार्ज जरी संपला असला तरी 1 मिनिटात टीव्ही सुरू होते आणि जे आवश्यक आहे ते मागवता येतं. पण नगरपालिकेला मोबाईलद्वारे काम सांगता येत नाही. ते देखील ऍप चालू करायचं काम विवेक भैयांनी केलं की आपल्या घरी बसून नगराध्यक्षाला सांगायचं की आमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये पाणी आलं नाही, तिकडे बघा. सकाळी कचरा उचलला नाही, तिकडे बघा. हे देखील आपल्याला घरात बसून सांगता येईल. आणि म्हणून ते सांगण्याचं एवढंच काम आहे की ताईच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून दिल्यानंतर दूरदृष्टिकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची चुलूक दाखवत आहे. आणि ही कामाची चुलूक दाखवत असताना मी जरा मागे जाऊन विवेक भैया दिसायला बारीकच दिसतो. कानात म्हटलं तुझं वय किती नेमकं सांग. वय अतिशय कमी आहे. पण तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या. आता सुरू आहे, 15 तारखेला मतदान आहे. तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर कसा राडा रपाटा सुरू आहे. मला तिकीट का मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे आणि मीच कसा निवडून येऊ शकतो, माझ्यावर कसा अन्याय झालाय, हे सगळं आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहतोय. पण 2024 ला एवढ्या कमी वयात असलेला विवेक भैया त्यांनी 2 पावलं मागे घेतली. कोणासाठी घेतली? पक्षासाठी, नेतृत्वासाठी, आपल्या मतदारसंघासाठी. 2 पावलं मागे घेत हे सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा नेता आहे. आणि त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करत तुम्ही ही नगरपालिका निवडून दिलेली आहे. खरं तर वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या माघारी घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला, नेतृत्वाचा मान ठेवला. अलीकडच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहे. एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, काही झालं तरी उभा राहणार. ही भूमिका असताना एवढ्या तरुण वयामध्ये 2 पावलं मागे सरायचं, हे विवेक भैयामध्ये कुठून आला समजूतदारपणा, कुठून आला हा परिपक्वतापणा. शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं,
हे धोरण आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि त्यांचा नातू म्हणून मला या जनतेत सिद्ध व्हायचंय म्हणून ही भूमिका घेतली. त्या भूमिकेचं स्वागत करा. नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करा. 30 मध्ये 19 नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष आपण निवडून दिला. त्याबद्दल राज्याचा विधान परिषदेचा सभापती म्हणून मी तुमचं अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी इथं उपस्थित आहे. खरं तर तू नशीबवान आहेस. तुला जी बुद्धी सुचली ती इतर कोणाला कदाचित सुचली नसेल. मैदानात आल्याच्या नंतर कुणीही एक पडतो एक निवडून येतो, पण तुला थेट देशाचे कणखर गृहमंत्री या शहरामध्ये येऊन तुला आशीर्वाद देऊन गेले. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका सांगून गेले. जनतेने प्रचंड विश्वास टाकलाय. हे एवढ्या कमी वयामध्ये कोणाला शक्य होत नाही. त्यामुळं तू जे धोरण स्वीकारलं, तू जे हा समजूतदारपणा स्वीकारला, निश्चित भविष्यामध्ये खरं तर मी अनेक नेत्यांची पोरं बघतो, कारण माझा बाप काय मंत्री किंवा पुढारी नव्हता म्हणून मला तो बोलण्याचा अधिकार आहे. कारण आता माझा ज्यावेळेस पोरगा येईल त्यावेळेस ही चर्चा होऊ शकते आणि माझं पोरग राजकारणात यासारखी काही परिस्थिती नाही बारीक आहे. पण पुढाऱ्याच्या घरी जन्मलेलं पोरगा एवढं चांगुलपणा, समजूतदारपणा, परिपक्वता आणि योग्य ठिकाणी योग्य कसं बोलायचं, आलेला वार कसा परतून लावायचा हे विवेक ध्येयाकडून शिकून जातो. आणि म्हणून एवढ्या कमी वयामध्ये देशाचे अमित शहा गृहमंत्री यांच्याकडून तुझी स्तुती सुमन झाली. मला ऐतिहासिक क्षण होता की कोपरगाव मध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष व खाली मेजॉरिटी आलेली आहे. पक्षाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे व कोल्हे कुटुंबियांचे मी आभार मानतो आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या जनतेचे मी विशेष आभार मानतो. कारण जनतेने विश्वास दाखवल्यामुळेच आज आम्ही आपल्या समोर उभा आहोत. आजचा हा पदग्रहण समारंभ हा सेवा शपथ सोहळा होता. तो पहिल्याच दिवशी मुख्य अधिकारी यांना मीटिंग मध्ये आम्ही पहिल्यांदा जे आम्ही 100 दिवसात 100 कामे जे लोकांना विश्वास दिला होता त्याच्यातले रुग्णवाहिका सुरू करणे, त्याचप्रमाणे शहरातील विकास कामांकरिता किंवा आपल्या कंप्लेंट्स करण्याकरता एक ऍप विकसित केलेलं आहे त्याचं लोकार्पण करून त्याचं कामकाज चालू करणे, नगरपालिकेतील नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागात सुपरू समिती स्थापन करण्याची प्रक्रिया करणे, शहरातील समस्यांसाठी टोल फ्री नंबर चालू करणे, हे विषय आम्ही पहिल्या मीटिंग मध्ये पत्रकार पत्रिकेत घेत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही जनतेला जो विश्वासनामा दिलेला आहे त्याची सर्व कामे पूर्ण करणार आहोत. त्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, तसेच आपले सहकार्य लाभणार आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही तो विश्वासनामा पूर्णत्वास नेणार आहोत. साहेब, प्रामाणिक जर इच्छा असेल तर नागरिक सुद्धा सहकार्य करतात आणि सामाजिक जाणीव ठेवतात. त्याचाच आज मला प्रत्यय आला. कारण आमच्या शहरात ज्यावेळी आम्ही बघत होतो तर शहरात महिला आणि पुरुषांसाठी एकही स्वच्छतागृह नव्हतं आणि हा जो आम्ही विश्वासनाम्यात जो आम्ही विषय घेतलेला होता त्याला अनुसरून एक सामाजिक जाणीव ठेवत डॉक्टर किशोरजी नागरे सर जे डेंटिस्ट आहेत, ज्यांचं स्वतःचं क्लिनिक आपल्या एसटी स्टँड समोर आहे, त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटल मधील महिला भगिनींसाठी स्वच्छतागृह महिलांसाठी खुलं करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो नगरपालिकेकडे हँडओव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. असा जर आदर्श प्रत्येकाने घेतला तर आपलं शहर स्वच्छ व सुंदर होण्यास फार काही वेळ जाणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं योगदानही या शहराच्या विकासामध्ये आम्हाला लागणार आहे. हे सर्व सहकार्यांना घेऊन शहराचा काया पालट करण्याकरिता आदरणीय विवेक भैयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. आणि हा जो आम्हाला विजय मिळाला या विजयामध्ये शहरातील तर असतील त्याचप्रमाणे ग्रामीणच्याही
सर्व पदाधिकारी आणि जनतेने जे मोलाचा सहभाग आणि आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांच्या वतीने व वैयक्तिक मी नगराध्यक्ष या पदाच्या याने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब पालकमंत्री खऱ्या अर्थाने पालकत्व किंवा पालकमंत्री कसा असावं याचा आदर्श आणि उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब. कुठलाही दुजाभाव न करता आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं आणि राज्यात देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि म्हणून ऐश्वर्याताई साहेब या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्या नगराध्यक्ष होत्या. अशी चारही ठिकाणी आपली एक आधी त्या ठिकाणी सत्ता होती. ताईंनी 2 वर्षामध्ये नगरपालिकेची 1.5 महिना आता लवकरात लवकर 1.5-2 महिन्यात ती इमारत देखील साहेब पूर्ण होतीये. त्या इमारतीचं काम आदरणीय ताईंच्या पुढाकाराने झालं. या शहरातील बस स्टँडचं काम त्या ठिकाणी ताईंच्या पुढाकाराने झालं. एकच पोलीस स्टेशन संबंध तालुक्याला होतं, 2 पोलीस स्टेशन करण्याचं काम आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली झालं. फायर स्टेशन असेल, साहेब त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्याला त्याची मंजुरी दिली. त्याचप्रमाणे लायब्ररीची इमारत असेल किंवा पंचायत समितीची इमारत असेल, अशा असंख्य वास्तू या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तू आदरणीय ताई साहेब पालकमंत्री आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी आपण या गावामध्ये करू शकलो. आणि अशाच पद्धतीची परिस्थिती खरं तर आज पुन्हा नव्याने तयार झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे. फक्त निवडून नव्हे आले तर त्याबरोबर क्लिअर कट मेजॉरिटी सभागृहामध्ये आपल्याला मिळालेली आहे. साहेब जरी पालकमंत्री नसले तरी साहेब आमच्या कोपरगावकरांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही आमच्या या नगरपालिकेची आणि या शहराची किंवा तालुक्याचं पालकत्व तुम्ही घ्यावं. कारण की कुठलं एक खातं तुमच्याकडे नसून सर्वच मंत्री तुमच्या ऐकण्यात असतात. कारण की सभापतींनी एकदा आवाज उठवला त्या सगळ्या मंत्र्यांना ऐकावं लागतं आणि अशा वेळेस न ऐकणारे मंत्री सुद्धा ऐकतात असं आम्ही स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे साहेबांना विनंती राहील की तुम्ही आमच्या सगळ्या विभागाचे काम, कारण की 100 दिवसात आम्ही काही आश्वासनं या ठिकाणी कोपरगावकरांना दिलेले आहे आणि त्याची सुरुवात आज या पहिल्या दिवसापासून झालेली आहे. मला आनंद आहे की नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्या पहिल्या मीटिंगचे विषय त्यामध्ये सुकाणू समिती स्थापन करणे असेल, स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव मोहीम असेल, मोफत रुग्णवाहिका असेल, पालिकेचं ऍप असेल ज्याला आपण ई गव्हर्नन्स म्हणतो, ई गव्हर्नन्स साठी ऍप